the renowned school in our area. As we all know, today is the world of all competitive exams. We see NEET, UPSC, MPSC. आरसकर साहेबाला कळलं म्हणून आज केज सारख्या ठिकाणी ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी सर्व ग्रामीण भागातल्या मुलांना सोय हो म्हणून आपल्या केज सारख्या ठिकाणी एवढं चांगल्या पद्धतीनं सुख सुविधा देण्याचं काम रमेश रावने केलेलं आहे. आणि जमलेल्याबद्दल बघितलं शारदा इंग्लिश स्कूलची हे 7वं स्नेहसंमेलन ह्या ठिकाणी पार पडत असताना दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांचा उत्साह ह्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. आणि ह्या वर्षी आपलं हे शाळेचं 7वं वर्ष ह्या ठिकाणी होत असताना 10वीची बॅच आज ह्या ठिकाणी पहिली बॅच ह्या ठिकाणी बाहेर पडणार आहे. निश्चितच शाळा चालू करताना सुरुवातीला 288 विद्यार्थ्यांवर ही शाळा चालू केली आणि आज जवळजवळ 1400 विद्यार्थी या शाळेमध्ये आज ह्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. केज असेल, कळंब असेल, धारूर असेल, या तिन्ही तालुक्यातून ह्या ठिकाणी विद्यार्थी येत असताना त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ह्या ठिकाणी मिळालं पाहिजे या माध्यमातून आज सुरू केलेली शाळा प्रचंड अशी मोठी होऊन या शाळेला CBSE दिल्लीचा मान्यताप्राप्त ह्या ठिकाणी होत असताना तज्ज्ञ शिक्षक ह्या ठिकाणी दिलेले सुसज्ज असं ग्रंथालय ह्या ठिकाणी केलेलं आहे. प्रयोगशाळा असतील, संगणक कृती प्रयोगशाळा असतील, या सर्व गोष्टी करण्याचा ह्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेऱ्याची सोय ह्या ठिकाणी केलेली आहे. बऱ्याचशा क्लासरूम ह्या डिजिटल ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि 10वीची पहिली बॅच आता ह्या ठिकाणी बाहेर पडताना आम्हाला सुद्धा आनंद ह्या ठिकाणी होत आहे की सर्व जाती धर्माचे किंवा जेवढे सण आपल्याला ह्या ठिकाणी साजरे करता येतील ते ह्या ठिकाणी आपण साजरे करून सामाजिक ऐक्याची भावना ह्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामधून आपल्याला ह्या ठिकाणी अत्याधुनिक असं शिक्षण ह्या ठिकाणी आमचं देण्याचं मानस आहे. विद्यार्थी बरेच गोंधळ करायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे मी जास्त विद्यार्थ्यांचा वेळ घेत नाही. परंतु निश्चितच ह्या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागामधून ही शाळा चांगलं इंग्रजी दर्जाचं चांगलं शिक्षण देण्याचा ह्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही शाळा अजून चांगली आम्ही ह्या ठिकाणी करू एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. कारण बराच वेळ ह्या ठिकाणी झालेला आहे. आपण विद्यार्थी, पालक ह्या ठिकाणी कार्यक्रम बघायला आलेले आहेत. मी सर्वांचं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मी ह्या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.